बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण हे गोणीचं कापड आणि त्याला आपण बेडशीटचं कापड घेऊन हँडबॅग तयार करणार आहोत। त्याची रुंदी 10 इंच आणि लांबी 20 इंच घेतलेली आहे। प्रथम आपण या भागाला चारही बाजूंना शिलाई करून घेऊया। त्याचबरोबर आपण 5 बाय 5 इंचाचे हे 2 पीस कट करून घेतलेले आहेत। ते पण आपण आता चारही बाजूंनी शिलाई करून जोडून घेऊया। आता या भागाला आपली पूर्ण शिलाई करून झालेली आहे। त्याचबरोबर हे छोटे 2 पार्ट पण आपण जोडून घेतलेले आहेत। आपण आता ही 10 इंच लांबीची चेन घेतलेली आहे। ती आता आपण 2 भाग वेगवेगळे करून उलट या भागावरती जोडून घेऊया। चेन जोडून झाल्यानंतर आता आपण हा भाग फोल्ड करून यावरती एक दाबटीप घालून घेऊ दोन्ही बाजूंना। दाबटीप घालून घेतल्यानंतर आता आपण या भागाचा खालचा मध्य काढून घेऊया। मध्यावरती खूण करून घेतल्यानंतर आता आपण हे छोटे भाग आहेत त्या भागांचा पण मध्य काढून घेऊया दोन्ही। आणि आता आपण 1 बाय 1 इंच बाहेरच्या बाजूने अंतर मोजून घ्यायचं आहे। याला आता आकार देऊन कट करून घेऊया। हाच आकार आपण दुसऱ्या पीसवरती ठेवून कट करून घ्यायचा आहे। आता या दोन्ही भागांचा मध्य आपण खालचा आणि वरचा काढून घेतलेला आहे। आता आपण उभा पण हा मध्य काढून घ्यायचा आहे। मध्यावरती दोन्ही बाजूंना खुणा करून आता आपण बंद तयार करून घेऊ। त्यासाठी 3 इंच रुंद आणि 15 इंच लांबीचे हे 2 पीस घेतलेले आहेत। एकदा या बाजूने फोल्ड, दुसऱ्या बाजूने एकदा फोल्ड आणि पुन्हा एकदा फोल्ड करून दोन्ही बाजूंना यावरती शिलाई करून घ्यायची आहे। हे दोन्ही बंद तयार करून झाल्यानंतर आता आपण मध्यापासून 3 इंच अंतर मोजायचं आहे दोन्ही बाजूंनी आणि त्यानंतर खूण केलेल्या भागापासून 1 इंच खाली खूण करून घ्यायची आहे आणि अर्धा इंच हा बंद फोल्ड करून जोडून घ्यायचा आहे। हा बंद ज्याप्रमाणे आपण जोडणार आहोत त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूचा बंद पण आपण जोडून घ्यायचा आहे। आणि आता हा छोटा पीस घेऊन आपण बॅगचा मध्य आणि ह्या छोट्या पीसचा मध्य शिलाई करून दोन्ही बाजू आपण जोडून घेऊया। या दोन्ही बाजू जोडून झाल्यानंतर आता आपण जास्तीच्या चेनचा भाग कट करून घेऊ। आता यामध्ये रनर ॲड करून घेऊया। रनर ॲड करून आपण एकदा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा ओवून आपण त्याला मध्यावरती ठेवूया। आता हा रनर ॲड केल्यानंतर आपण ही बॅग उलट करून घेऊया। आता हा मध्य आणि चैनचा मध्य पिनअप करून घेऊ। आणि आता चैनपासून सुरुवात करून आपण या बाजूने आणि दुसऱ्या बाजूने पण हा भाग जोडून घ्यायचा आहे। दुसरी बाजू पण आपण अशीच जोडून तयार करून घ्यायची आहे। आता या दोन्ही बाजू आपल्या शिवून तयार झालेल्या आहेत। खालचा भाग जरा जास्त झाला होता त्यावरती पण आपण खालपर्यंत शिलाई करून घेतलेली आहे आणि 1 इंच रुंदीची ही पट्टी घेऊन आपण आता हा पूर्ण भाग बंदिस्त करून घेऊया। खालचा भाग पण आपण वेगळी पट्टी घेऊन बंद करून घ्यायचा आहे।
आता हा भाग आपला व्यवस्थित शिवून झालेला आहे. आता हा जास्त झालेला भाग आहे, त्यावरती आपण शिलाई करून घेऊया. त्यामुळे आपला बॉटम व्यवस्थित तयार होईल. या भागावरती शिलाई करून सुंदर असा आपला बॉटम पण तयार झालेला आहे. आता आपण ही बॅग सुलट करून घेऊया. सुलट केल्यानंतर खूपच सुंदर आपली ही बॅग तयार झालेली आहे. या बॅगमध्ये आपली खूप सारे साहित्य मावेल. हँडबॅग म्हणून पण आपण किंवा छोटी ट्रॅव्हल बॅग म्हणून सुद्धा याचा वापर करू शकतो. यात आपण कपडे, मोबाईल पाऊच किंवा इतरही साहित्य ठेवू शकतो. सुंदर रंगात आणि आकर्षक अशी आपली ही बॅग तयार आहे. अशा प्रकारे आपली बॅगची शिवून लांबी 9.5 इंच, उंची 4.5 इंच आणि बॅगचे बॉटम 5 इंचाचे तयार झालेले आहेत. बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.